इथपासनं आता प्रॉपर आपला धनुष्यकोडीचा रस्ता चालू होतो. म्हणजे आधीचा आपण होताच, पण हा जो आता रस्ता आहे इथे आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता आपल्याला समुद्र दिसतो. डिसेंबर आणि जानेवारी, पर्टिक्युलरली डिसेंबरमध्ये ज्या वेळेला या भागामध्ये मान्सून अगदी जबरदस्त असतो त्यावेळेला इथे वारं पण भरपूर सुटलेलं असतं. की आजूबाजूला तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा की वाळू दिसत असेल तर ते वारं एवढं असतं की रस्त्याचा बराचसा भाग त्या वाळूनी व्यापला जातो. म्हणजे आपण जैसलमेरच्या वाळवंटामध्ये आहोत का इथे दक्षिणेमध्ये रामेश्वरम आणि धनुष्यकोडीच्या समुद्रकिनारी आहोत, हा आपल्याला प्रश्न बऱ्याचदा डिसेंबर जानेवारीमध्ये आला तर पडतो. बाईकवरनं जर का आपण इथं आलो तर आपले सगळे कपडे, केस, चेहरा पूर्णपणे वाळूनी माखलेले असतात. अशी ही वाळू घामाला असेल तरच चिकटते, ना तर वाळू काही चिकटत नाही. जशी पायाखालची वाळू सरकून निघून जाते तशी जी वाळू सुद्धा जी अंगावर आलेली असते ती झटकली की निघून जाते. मात्र खिशामध्ये मोजे असतील तर मोज्यात मात्र या वाळूचा भरपूर साठा घेऊन आपल्याबरोबर आपण आपल्या रूमवरती, हॉटेलवरती परत जातो. सुदैवाने काल आणि आज आणि बहुतेक उद्याला पण असा इथला फोरकास्ट आहे की हवामान इथलं थोडंसं ढगाळ राहणार आहे आणि एखादी सर आली पावसाची तरी पावसाची सर येईल असं वाटतंय. त्याच्यामुळे उन्हाचा त्रास कमी होणार नाही. तर सकाळी साधारणतः 8च्या सुमाराला बाहेर पडलो होतो तेव्हा सुद्धा अगदी भरपूर आणि प्रचंड ऊन आलं. आता हे उजव्या हाताला तुम्ही बघताय इकडे समुद्र किती जवळ आलेला आहे. ते काही वर्षापूर्वीपर्यंत हा जो रस्ता होता धनुष्यकोडीचा हा थोडासा खालच्या बाजूला होता. त्याच्यामुळे भरतीचं पाणी आलं की हे जे शेवटचं एकदम समोर, आता एक मोबाईलमध्ये कॅप्चर होतं का माहीत नाही, पण एक तुम्हाला स्तंभासारखं दिसत असेल, त्या स्तंभाच्या इथे आपल्याला जायचं आहे. तर इथपासूनचा जो पुढचा रस्ता आहे ते समुद्राचं पाणी ज्यावेळेला वाढायचं त्यावेळेला हा रस्ता इथला बंद व्हायचा आणि बंद झाला की मग पुढे जायचा काही मार्ग नसायचा. पण आता हा रस्ता थोडा वर घेतला आहे आणि पक्का रस्ता केला आहे. त्याच्यामुळे आता 12 महिने आपण या धनुष्यकोडीच्या पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. हा आपला भारताचा रस्त्याने जोडलेला शेवटचा भाग म्हणलं तरी हरकत नाही. धनुष्यकोडी हेच ठिकाण आहे की जिथपासनं श्रीरामांनी आपल्या वानर सेनेसोबत इकडे सेतू बांधला लंकेमध्ये जायला. तो लंकेमध्ये जाण्यासाठी सेतू कसा बांधला, कोणी बांधला, कुठल्या वानराला काय वरदान प्राप्त होतं की ज्याच्यामुळे ते जे दगड होते, कारण दगड आपल्याला माहिती आहे पाण्यात टाकला की खाली पडतो, पण हे जे दगड पाण्यामध्ये तरंगले समुद्रावरती ते का तरंगले, कसे तरंगले, आणि आपण कोणाला मदत केली तर आपण म्हणतो की माझा फक्त खारीचा वाटा होता. त्या खारीच्या वाट्याची ही जी गोष्ट आहे, हा खारीचा वाटा ही म्हण म्हणा किंवा हा शब्द म्हणा, हा कसा वापरामध्ये आपल्या आला, हा कसा प्रचलित झाला याची पण एक छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट सुद्धा याच धनुष्यकोडीच्या किनाऱ्यावरती घडली. तर असा हा विविध प्रसंगांनी रामायणातला सजलेला आणि नटलेला धनुष्यकोडीचा परिसर. आता आजूबाजूला झाडी नाहीये. आपण आधी बघितलं सुरुवातीला रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती, पण आता इथे झाडी बिलकुल नाहीये आणि सगळीकडे वाळू दिसतीये. मगाशी जो वाळूचा उल्लेख केला होता तशी काही वाळू आता रस्त्यावरती पण आलेली दिसतीये. पण वाऱ्याचा वेग तसा कमी आहे, कारण बाहेर बघितलं तर झाडी आणि झुडपं हालताना आता दिसत नाहीये. पण दोन्ही बाजूला अतिशय सुंदर असा आणि अथांग पसरलेला समुद्र. तर आपण आपल्या स्पॉटच्या एकदम जवळ पोहोचलोय. आता जवळ पोहोचेसोवर एक सुंदरसं संगीत ऐका आणि तिथे पोहोचलं की तुम्हाला पुढच्या ज्या 2 गोष्टींचा मी उल्लेख केला, ते दगड का आणि कसे तरंगले आणि खारीचा वाटा, याची गोष्ट पुढे गेल्यावरती सांगतो.
हा रेल्वेचा ब्रिज होता ना. आते वक्त रुकेंगे यहाँ पे थोड़ा संतोष, आते वक्त यहाँ 1-2 मिनट रुकेंगे. काय काय होता मोर आला का आपल्या व्हिडिओ आला. बर बर. समोरचा रस्ता एवढा सिनिक दिसतोय. डावीकडे आणि उजवीकडे समुद्र आहे आणि इन्फिनाइट ज्याला आपण म्हणतो मॅथमॅटिक्स मध्ये, तसा हा रस्ता इन्फिनाइट सरळ चालला का काय, अनंतामध्ये विलीन होणारा रस्ता असं वाटतंय. अनंतामध्ये विलीन न होता हा समुद्रामध्ये पुढे जाऊन रस्ता विलीन होतो असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. अग्निदीप मंदिराच्या मागे.
आणि हे धनुष्यकोडीचं पहिलं फर्स्ट हँड लुक. आपण इकडनं आलो या साईडनी. जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आपण समुद्रामध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि हे सगळं विहंगम दृश्य. आता पुढे जाऊ आपण आणि मग तुम्हाला पुढे गेल्यानंतर सगळ्या ज्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या त्या गोष्टी तुम्हाला पुढे गेल्या की सांगतो. मगाशी तुम्हाला जी मी गोष्ट सांगत होतो की इथे दगड जे पाण्यात टाकले ते दगड पाण्यामध्ये कसे तरंगले. मी खारीच्या वाटेचा उल्लेख केला होता की आपण म्हणतो की माझा खारीचा वाटा. तर तो खारीचा वाटा म्हणजे काय ते मी सांगतो. चला आता हे धनुष्यकोडीचं विहंगम दृश्य डोळ्यामध्ये साठवत आपण इथनंच पुढे एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती मगाशी जो मी उल्लेख केला की इंग्रजांच्या काळामध्ये इथपर्यंत रेल्वे यायची